अरे राम राम रे बोट्यो, काय म्हणता भाऊ? तुम्हाला विचार पडला असेल सकाळी काय ऐकला उठून काय करू राहिला? तर आपल्याला पप्पाने दिलं होतं भाऊ शिडी घासाचं काम. मग काय घेतला ना आपला स्पीकर आणि लावले ना भाऊ गाणे. मग चिन्नू बोलले तिथपर्यंत आवाज दिला, चला चिन्नू भाऊ, आपल्याला काम करावं लागते. चिन्नू भाऊ तिथपर्यंत भिडले होते ना, मला म्हणतात तू बी भिडून जाणलं. काही विषय आहे का आता? शिडे घासून घेतले भाऊन, त्याला कलर लावून दिला. तिथपर्यंत आपले पप्पा आले. आणि तुम्हाला तर माहितीच आहे याचं कसं आहे, त्याच्या हाताने केल्याशिवाय त्याला काम पटतच नाही भाऊ. मॅरलं करा भाऊ तुमच्या मतानं. मग काय तिथपर्यंत मिस्त्री काकाही आले होते, कारण आपल्या संडास बाथरूमचं जरासं काम भाऊ बाकी होतं. मग करून घेतलं ना पूर्ण. अरे का रे बा, या दलिंदर माणसासोबत मी कसा, या दलिंदर कार्यकर्त्याचा फोन आला ना मला, आज आपल्याला जावं लागते भाऊ जेवायला. मॅरलं काही विषय का तर तुमच्या ऐकून असेल तर आपल्याला काही बी चालते. मग बोलावणार भाईनं पनीर आणि लावलं ना हाणन. तुम्हाला याच्यात एक कार्यकर्ता कमी अशी ना, हा तो तर भाऊ आपला कार्यक्रम करतेच फिक्स, कारण भाऊ त्याला व्हिडिओ दिसल्यावर माहितच आहे तुम्हाला काय होते. तर भाऊ मग काय करून घेतलं जेवण आणि तिथपर्यंत पोहोच आला होता. मग काय थांबता की निघता मग पोट्टे होणार चला मग. हे का पाय तर बा आपल्या काळात घोड्यानं दम तोडून दिला. हा पाय ना अभि ठीक करके देता, अभि ठीक करके देता. भाऊ तोंडच लपून घेतलं ना गळ्यानं. मग आपले त्याच्यात दादा भिडले. त्याच्यात दादाच्या काही सुरू होऊन नाही राहिली ते भाऊ. आखरीन मा हातीत मला कारभार घ्यायला लागला आणि सुरू करायला लागली. मग काय भाऊचं झालं तर पान खायची इच्छा. चला म्हटलं आलो ना भाई चौकात, घेतले ना 3 मसाला पान. मग काय आपला भाऊ म्हणे की चेअर्स कर लागतो. म्हटलं काही विषय आहे का दादा, करून घ्या ना. चला मग बोट्टे आजच्या एवढंच, भेटू आपण उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.